मध्ये हे लोकांचं बघा लोकांचं काय झालं आहे. क्रिकेट वन साइड क्रिकेट चालवलं आहे या लोकांनी. बघा ना कॅन्डी स्केटिंग करत आहे. आम्ही सर भारी फक्त अरे मी काढतो ना आज याच्यातनं बॅक त्याच्यात व्हिडिओ. बस झालं बस 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 खतम. परत वन मोर शॉट दिसत नाही. तर मग काय मंडळी, वेलकम बॅक टू द न्यू आपला आज परत एकदा ब्लॉग. आयुष्यपत कसला डायरेक्ट धक्का बसलाय स्टार्टिंगला. आणि आजचा ब्लॉग आपण सुरुवात करतोय डायरेक्टली. काय हो ना, आजचा ब्लॉग एकदम सगळ्यात खूप उशिरा चालू केला. कारण पहिला मी आणि अक्षित भेटलो, त्याच्यानंतर आम्हाला यामी भेटला, त्याच्यानंतर कॅन्डी भेटला, त्याच्यानंतर आपल्यासोबत अजून एक जॉईन झालेले आहे अपूर्वा. जॉईन झाले जॉईन मग तिची इज्जत काय करतोय अक्षित सगळं आल्यापासून इज्जत लागतोय. तर आता आम्ही दोघं सगळेजण हा भाऊ ते पण मेन रिझन आहे. कारण फोन चोरी झाला असता तर आम्हाला समजलं नसतं. मग भाऊ फोन बिन चोरी झाला असता तर कोणी पकडला असता, धावला असता फोन जॉईन. तर आता आमचं असं डिसाईड झालंय की सगळे गेम खेळणारे एवढी पब्लिक आहे, ह्याच्यामध्ये छोटू पण असतो, बट छोटू आता नाही आहे. तर डिसाईड झालंय की डिगाचोमध्ये. आणि कॅन्डी जस्ट 2 मिनिटं आधी बोलते पिंक पॅन आहे. पिंक पॅन आहे नाही, त्याचं काय झालेलं ते सांग ना आता. तुझा चष्मा शोधतोय भाऊ, चष्मा घालून चष्मा चष्मा शोधतोय आणि बोलतो की कुठले नशे केलेले. पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन फक्त पाणी, दुसरं हायड्रेशनचा पण बरोबर आहे बरोबर आहे. बोनो आल्यात इथे डिकॅथलॉन मध्ये. कॅन्डी कसं वाटतं इथे? कॅन्डी भाऊ इथे सगळ्या गोष्टी भेटतात, तुला माहिती आहे काय? टेंट वगैरे भेटतं. काय कॅमेरामॅन ना इथे डिकॅथलॉन मध्ये जसं तुम्ही लोक तर आलेच असते, जे लोक पण ब्लॉग जातात नाही आले तिथे जाऊन एक मस्त मस्त गोष्टी भेटतात. आम्ही लोक काही तिथे आले आहेत. आणि इथे बघा ह्या दोघांचं काय झालं आहे. हे डिकॅथलॉन मध्ये ह्या लोकांचं बघा लोकांचं काय झालं आहे. क्रिकेट वन साइड क्रिकेट चालवलं आहे या लोकांनी. आता पैसा मागे सॉफ्ट चेंडू आहे आपण. अरे भावांनो, आता कॅन्डी स्केटिंग कर ना. कॅन्डी कर ना भाऊ, कॅन्डी कर ना. हम तो है ही नाही तर कॅन्डी स्केट कर ना. कॅन्डी मला बघायचं कॅन्डी, तुला स्केट करताना बघायचं. कॅन्डी येतं. कसला बोट काढला. अरे काय घे ना भाऊ ना, कॅन्डी स्केटिंग करत आहे. आम्ही सर चेंडू भारी फक्त इकडे ना मी ट्राय करते इथे. अरे मी काढतो ना आज याच्यातनं बॅक त्याच्यात व्हिडिओ. बस झालं बस 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 खतम. परत वन मोर शॉट दिसत नाही. अक्षित इथे जिम करायला लागलेला आहे. अक्षित ते चेस्ट पंप करना. अक्षित फिर बाहर जाके फोटो निकालेगा. अभी आता भावनो हे बघा एक एक करून सगळ्यांचे चालू आहेत भावनो. मगापासून चला करत होते. मी हे बघा हे शूज घेतात पप्पांसाठी, जे पप्पांनी चॉईस केले आहे. पप्पांना हवी होती शूज, ते एक काम होतं शूज घ्यायची होती म्हणून आलेले मी. बाप रे, मी मकरंद दानच बरे झालंय. मी तुम्हाला सगळ्यांना हे बघ, मी तुम्हाला सगळ्यांना ना ह्याच्यामध्ये एक चॅलेंज मध्ये तुम्हाला लोकांना हरवू शकतो. लेग्स है उसमें? आजा हरा के दिखा. चल आपण दोन हरा के दिखा ना. बनव हा आणि मी दोघं जण जिम मधले असे जिम रॅट होते की लेग्स मारताना दोघं जण पूर्ण पागल करून टाकायचे बाई पब्लिकला. काय रे अक्षय, बरोबर ना? बनव हे बघा, ही सरक ना.
नहीं हो रहा है मेरे. अबे हाफ भी नहीं हो रहा. कर ना इलेग अब बोलो. हम तो इलेक्ट से स्ट्रांग है. हो क्या नेशनल चॅम्पियन. कॅन्डी बघा बनवाय बा ले 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 बनवते हवेत आहे. चेंडू आहे. लेग्स पूरा आधा कर इससे नीचे और नीचे डाल. कितना तो करा. लेग्स देखते. हो ना बा आता हा लेग्स पण मारतोय बा ना घे पूरा कर. पूरा. मैक्स अप. अबे उतना ही ए हुशार. नहीं नीचे भी जाएगा. क्या? यामी सरक बोल ना हवा मॅक्स आउट मारते मशीन. बापरे एक जिम ट्रेनर आहे आणि जिम करणारे लोक आहेत इथे. वन साइड चालवलाय. बाप रे बोनो डिकेथलॉन वाले बोनो फील्ड में मकरंद अनसपुरे. नाही बाबा ते डिकेथलॉन साठी एक ग्रुप म्हणून करून ठेवावं लागेल माहिती आहे का. मला आवाज येतो कॅन्डी राहू दे. हे पण ते प्रूफ म्हणून त्या लोकांना दाखवायला लागेल ना बोनो. हे इकडे बघ हे इथे बघ हो ना. नाही काय केलंय आता वेट उचलताना ते आणि उचललंय सोडून टाकलं. आणि सोडताना भेंडी एकदम जोरात सोडले. आजा. अब हमारे फ्रीज भैया मारेंगे. लेग मैक्स आउट. कितना है वो वेट मेरे को घंटा नहीं पता. मार फ्रीज. चल. अरे तू हट ना. आराम से रे पटक. कंट्रोल्ड वेट्स. हा. किती दिवसानंतर केलं वन साइड. किती झाले असेल लक्षात. 2 वर्ष झाले असेल ना? ज्यादा भाई. 2 वर्ष आधी करायचे ते आता सोडून टाकलं. आता हे झालं इथे करून. आता ह्याची आता पेमेंट करायच्यात आणि निघू. कॅन्डीला एवढी भूक लागली आहे. कॅन्डी काय पण तो थांबतच नाही रे. बाकी सगळ्यांचं अजून ओपन पण नाही झालेलं ना. कॅन्डी नुसता रटारट. एटिकेट्स काय एटिकेट्स बोलताना पण पहिला कोण बोल रहा है. खायला म्हणून इकडे जवळ मॅगडी होता तिकडे आल्यात. एवढं प्रेम त्याने बघा ना. एक बर्गर एक म्हणजे होता दोघांमध्ये. त्याने बरोबर वन साइड एकदम अर्धा तोडून दिलेलं आहे. आणि अक्षय तिथे खातोय चिकन बर्गर नाही व्हेज बर्गर मॅकालो टिक्की. वो भी फ्री का. ते पण फ्रीचं भेटलंय भावना ते खातोय. आणि इल्या काय खातोय. चिकन बर्गर सेम एज यू. आपण जे खाणार तेच खातोय. बरोबर. आपल्याला ऑफर भेटली पाहिजे होती ऍक्च्युली. आम्ही ऑफर भेटली पाहिजे पण नाही भेटली. ऑफर तिकडं आहे. तिकडे गेले की ऑफर नक्की आहे कन्फर्म. बघितलं हे तिकीट्स नाही त्याच्याकडे. कॅन्डी बोनो हसतोय सारखा बुरगीर दाखव त्याला तिकडे. मुर्गी. अरे तो बहुत इकडे एक तर बसला एकटा. कॅन्डी मुर्गी. चिकन. भिडे जोक्स. बोन आता इथून आहे ना परत जाणार आहे. इलेग अजून आम्हाला चायनीज खिलवणार आहे ना. इलेग चायनीज खायला पण घेऊन येणार आहे. तिथे जाऊया. अरे मतलब वो चायनीज खाने के लिए लेके जाओ. म्हणजे ती बॉस चायनीज खायला घेऊन येणार आहे. पैसे आपणच भरायचे काय ते. हाँ ना उधर भी बोलता है. गाईज आम्ही ठाण्यात पोहोचले तिथे परत रिटर्न. आता इलेक आम्हाला बोलली 2 मिनिटावरती काहीतरी खायला आहे. आणि आता किती मिनिटं झाली. चालतोय नाही भाऊ ना अर्धा तास वगैरे ना. पण ऍटलिस्ट 5 मिनिटं तरी झाली चालतोय. आणि इलेक जर समजा तिथे टेस्ट जर नसलं तर काय करतील. आम्ही दारू पिताना तिकडून काय ब्लॉग आहे ब्लॉग. अच्छा औषध काय बोलते. औषध. अच्छा दवा दारू घ्यायला आम्हाला. अच्छा हा. तिथे जातात काय खायला चायनीज. बोबडी अच्छा. वळली माझी जरा. ते अच्छा. जरा चुकीचा शब्द निघाला बाहेर. बरं
आता बघूया ती जिकडे घेऊन चालल्या तिथे नीट चांगलं लागतंय की नाही. हिला एक तर बोलते एकदम वन साईड लागते तिथे. तर आपण पण तिथे जाऊन खाव्यात. पूर्ण घामाघूम झालंय आणि आता भूक पण लागली तशी. तर तिथे जाऊन वगैरे बघू आधी पहिला काय भेटते. आणि आई शपथ आता उडलो असतो डायरेक्ट रस्ता क्रॉस करताना. पण पोचले तिथे घेऊनच आहे ठाण्यामध्ये प्रवीण करून आहे तिथे. तर तिथे जाऊन बघूयात आता खाऊयात काय हिला काय काय खायला देतं ते आपल्याला. ओके गाईज आता आपल्याला भावा नाही दाखवायचं होतं ना म्हणून नाही पण खायच्या गोष्टी दाखवायच्या नसतात. खायच्या गोष्टी दाखवल्या तर भावा आपल्याला म्हणजे त्या लोकांच्या पोटात वगैरे दुखलं म्हणजे आपल्या पोटात दुखलं तर ते लोकांनी नजर तर नाही लावणार नाही आपली पब्लिक. पण तरी सुद्धा रे भावा ना आपल्यामुळे दुसऱ्यांना खायची इच्छा झाली मग काय करणार. कोणाकडे पैसे असतील तर नसतील तर अरे तसं नाही भावा. पैसे असतील नसतील तर समजा एखाद्याने रात्री ब्लॉग बघितला मग काय करशील. रात्री 2 वाजता ब्लॉग आहे. अरे भाऊ लागतं ना भावा त्या रात्री असं इच्छा होते भावा. मोमोज छान मिळतात. इथे इलाक बोलते इथे मोमोज छान भेटतात. पण आता आपल्याला सध्या घरी जायचंय कारण आता वाजले 8 7:42 का 7:43 का 7:54 झाल्यात. आणि 9:23च्या आधी तरी घरी पोचावं लागेल. हे 9:13 सॉरी 9 आणि म्हणजे 9:13ला कस्टम चालू होतं. तर इथून 10-15 मिनिटामध्ये इथून कुर्ला आणि कुर्ल्यावरून अजून 15-20 मिनिटं लागतील अजून एक्स्ट्रा. तर मी तरी पोचेन टायमात. कॅन्डी एक वेळेस नाही पोचणार आहे. बाकी इलाक आणि आम्ही पण पोचतील तर मग आमची मॅच तर होऊ शकतं. फर्स्ट मॅच मग कॅन्डी नाही खेळताना आपण अक्षितला खेळू शकतो आम्ही लोक. नाही केलं. अच्छा ठीक आहे. कॅन्डी होत्या की खेळणार तो बाहेर बस स्टॉपवरती बसून खेळ. अच्छा तर निघतो आता. आधी पहिले इथून जाताना किती गर्दी भेटते ट्रेनला ते बघावी लागेल कारण आज तशी तर सुट्टी होती. तर वाटत नाही गर्दी असेल बट असली तरी सुद्धा ॲडजस्ट करून जावंच लागेल कारण पहिली कुठलीही ट्रेन येईल त्या ट्रेनने जावंच लागणार आहे. खूप टाईम झाला सकाळी म्हणजे दुपारी अराउंड साले हॉर्न गार्ड में डाल देंगे अभी. पापा हेलीकॉप्टर बन के जाओगे क्या? बात कर रहे हैं ना. अराउंड दुपारी किती वाजता निघालेले 1 सव्वा 1ला काहीतरी निघालेले आम्ही लोक. आणि आता वाजलेत 8. तर अराउंड 8 तास झालेत. 8 तास झाले त्याच्या हिशोबाने विचार करा काय एक्झॉस्टेड झाले असतील. आणि वरतून मी एवढा गरम झाले सांगू शकत नाही. तर म्हणजे आता ना झालं असं की आम्ही लोकांनी तिथून निघाले सगळे आणि त्याच्यानंतर कुर्ल्याला आलो. आणि कुर्ल्याला आल्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी पहिला कॅन्डी आणि अक्षय दोघंजण घाटकोपरले उतरून ते मेट्रोने गेले. आणि मी आणि आम्ही दोघंजण कुर्ल्याला आलो. आणि कुर्ल्यावरून मी आता त्याला म्हणजे विचार केलेला की त्याच्यासोबत ब्लॉग बरोबर म्हणजे ब्लॉग करू आणि नंतर मग एंड करून. बट माझी बस लागलेली होती जस्ट त्याच्यामुळे मी त्या बसमध्ये चढायला म्हणून धावत आलो. बसलो आता. खूप गरम झालं आहे. खूप चेहरा वगैरे एकदम घामाघूम झाला आहे. एक्झॉस्टेड एकदम पूर्णपणे फील आहे. वरतून आता घरी जाऊन परत मॅचेस खेळायच्यात तर त्याच्यासाठी परत एनर्जी काहीतरी बघावं लागेल. घरी जाऊन फ्रेश व्हायचं थोडीशी एनर्जी येईल. तर आजचा ब्लॉग जर समजा तुम्हाला काही कारणासाठी पण आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला काय आवडलं आहे. आणि जर समजा म्हणजे काय आवडलेलं नसेल तर तुम्ही तेही कमेंट करा. म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ते इम्प्रूव्ह करायचं ट्राय करेन. आणि आपण अजूनही चांगले ब्लॉग्स घेऊन यायचं तुमच्यासाठी ट्राय करणार आहे आता. कारण थोडा फ्री टाईम आहे माझ्याकडे. मी स्टडीज बरोबर कामाबरोबर आता परत एकदा सिरियसनेस नाही ना कंटिन्यू ब्लॉग टाकायचं ट्राय करणार आहे. कारण आवडतं यार. आम्ही आता फिरायला आधी पहिला कोण होतं नाही. आधी पहिला कुठे बाहेर पडायचं नाही कारण जॉब वगैरेचा टायमिंग ॲडजस्ट नाही व्हायचा किंवा काय. आणि एकटा फिरायला बोर व्हायचा. बट आता आपल्यासोबत परत आपला जुना ग्रुप म्हणजे जुन्या ग्रुपमध्ये पण पोरं आहेत आणि नवीन पण भेटलेले आहेत. त्या लोकांसोबत पण फिरायला मजा येते. तर बघू आपण काही ना काहीतरी चांगले ब्लॉग्स येतील. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही लोक लाईक शेअर सगळं काही करत राहा. चॅनलला सपोर्ट दाखवा थोडाफार आपल्याला आणि समाजात थोडीशी इज्जत द्या. ओके चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. अन दौलत